नागपुरात सोमवारी रात्री दंगल झाली आणि या दंगलीनंतर नागपूरकरांचं जनजीवन जे आहे संपूर्ण विस्कळीत झालेलं आहे। याचा सगळ्यात जास्त प्रभाव जे आहे ते व्यापारी वर्ग आणि विद्यार्थ्यांवर झालेला आहे। नागपुरात 10 पोलीस स्टेशन अंतर्गत जे आहे ते संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे। धारा 144 लागू करण्यात आलेली आहे आणि त्याचाच प्रभाव हा जो आहे शाळेवर दिसतो आहे। विद्यार्थी जे आहे शाळेत अनुपस्थित आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जे आहे कुठे ना कुठे पालक त्यांना पाठवत नाहीये किंवा मग शाळेकडून जे आहे ते सुरक्षिततेसाठी त्यांच्या जे आहे शाळा बंद ठेवण्यात आलेली आहे। मात्र त्यांच्या अभ्यासक्रमावर कुठलाही इफेक्ट होऊ नये, कारण आता काहीच दिवसात परीक्षा आहे, येणाऱ्या दिवसात परीक्षा आहे आणि त्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अभ्यासावर परिणाम होऊ नये म्हणून ऑनलाईन क्लासेस देखील सुरू करण्यात आलेले आहे। सध्या आपण सूती देवी झुंझुनवाला या विद्यालयात आहोत आणि प्रिन्सिपल आपल्या सोबत आहे। मॅडम, काय सांगाल? विद्यार्थी शाळेत नाहीये, शाळा कुठे ना कुठे कोरोना काळात जी सिच्युएशन होती ती आता नागपुरात बघायला मिळते, काय सांगाल? आजची जी स्थिती आहे ती म्हणजे करोना परत आल्यासारखं वाटतंय आम्हाला, कारण 3 दिवस झाले शाळा रेग्युलर सुरू नाही म्हटलं तरी चालेल। काल जसे विद्यार्थी येतात आहे, काही विद्यार्थी तुरळक विद्यार्थी जे पेरेंट्स आणून देतात आहे किंवा एखादी व्हॅन बस येते आहे त्याच्यानुसार विद्यार्थी येतात आहे, पण त्यांना शिकवणं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकवणं याच्यात फरक पडतो। एक जमेची बाजू फक्त हीच आहे की आमचे कोर्सेस जवळजवळ आटपलेले होते आणि रिव्हिजन सुरू होती, पण रिव्हिजन करत असतानाही मुलांना जर टीचर समोर असेल तर त्यांचे जे काही प्रश्न असतात ते प्रश्न ते सॉल्व्ह करू शकतात। पण आता या पिरियडला ज्या वेळेला मुलांना खरंच टीचर्सची गरज आहे त्यावेळेला मुलं घरी आहेत, है ना। आणि त्याच्यासाठी म्हणून पर्याय म्हणून आम्ही ऑनलाईन सुरू केलेलं आहे, पण ते ग्रुपवर टाकायचं म्हटलं तर आमचे जे पालक असतात ते पालक इतके पण म्हणजे सधन नसल्यामुळे त्यांच्याकडे नेट पॅक असेलच असं नाही, त्याच्यामुळे त्याचा कितपत त्यांना फायदा होईल याचं म्हणजे काहीच आपण हे करू शकत नाही, मूल्यमापन करूच शकत नाही। पण तरी ठीक आहे, आम्ही आमच्याकडनं प्रयत्न करतोय की त्यांच्यापर्यंत मुलांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतोय। एक तर कसं 10व्या वर्गाची परीक्षा नुकतीच संपलेली आहे, म्हणजे या आदल्या दिवशी परीक्षा संपली आणि दुसऱ्या दिवशीपासून हे बंदच सुरू झालंय। म्हणजे त्या 10व्या वर्गाच्या परीक्षेमध्ये पण एक दिवस आड आमची शाळा होत होती, त्याच्यातही मुलं थोडे इरेग्युलर झालेले होते, कारण शाळेच्या वेळा व्यवस्थित नसतात, त्याच्यामुळे 2 आणि 3 तासांसाठी मुलं येत नाही। आणि त्याच्यानंतर आता अगदी म्हणजे मुलं रेग्युलर होणार आणि त्या दिवसांमध्ये हे प्रकार घडल्यामुळे थोडंसं म्हणजे मुलांचं बरंच नुकसान होत आहे असं मला वाटतं। काय सांगाल? तुम्ही जसं म्हटलात की काल मुलं आले होते, तुमचा एरिया अगदीच महाल परिसराला लागून तुमची शाळा आहे। मुलांची मानसिक स्थिती कशी आहे? त्यांच्या मनावर जो आहे हा जो हे जो वय आहे त्यांचं एक चांगले संस्कार होण्याची वेळ आहे आणि त्यांच्या मनावर कुठेतरी आघात झालेला आहे, कधी न झालेलं नागपूरकरांना बघायला मिळालं। काय सांगाल? तुमच्या विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती काय आहे? तसं पाहिलं तर माझी जी शाळा आहे या ह्याच्यामध्ये शाळेमध्ये पूर्ण विद्यार्थी आहेत, म्हणजे मुस्लिम विद्यार्थिनी पण माझ्या आहेत आणि हिंदू मुली पण आहेत। म्हणजे आमच्या एका रूफमध्ये आम्ही कधीही हा भेदभाव आमच्या मनातही येत नाही, मुलांच्याही मनात असं कधीही येत नाही। नक्कीच नागपुरात भाईचाराचंच वातावरण आहे, एक शांततेचं प्रतीक आहे आणि एकतेचा नेहमी संदेश देत आलेला नागपूर आहे। त्याच्यामुळे आमच्या मुलांमध्ये असा भेदभाव हा कधी नसतोच ना, म्हणजे असं कधी वातावरणही आमच्यामध्ये शाळेमध्ये असं कधी निर्माणही झालेलं नाही। पण आता वेळेनुसार तर आपल्याला करावं लागेल, त्याच्यामुळे मुलांमध्ये थोडीशी धास्ती असावी असं वाटतं। प्रत्यक्ष म्हणजे मुलांमध्ये ते एक असं असतंच ना की नाही बाबा, भीती जी असते वातावरणात निर्माण झालेली, गप्पा ज्या असतात मुलांच्या एकमेकांच्या, एक गोष्ट असते आणि ती थोडीशी वाढत वाढत जाऊन आणखी भलतीच काहीतरी होते, तो प्रकार होत असेल। पण तरी ठीक आहे, म्हणजे मुलं आल्यानंतर इथे सेफ आहेत। काय सांगाल मॅडम? कोरोना सारखी स्थिती पुन्हा बघायला मिळत आहे, शाळेत विद्यार्थी नाहीये। त्यावेळेला तर कोरोना होता, पण हा आपण तयार केलेला कोरोना आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये ना। काल मी एका वर्गात शिकवत असताना एक विद्यार्थिनी 2-3 म्हणाल्या, मॅडम ये जो दंगल हुए है इनका इतिहास रहेंगे क्या बोले हमको आगे। म्हणजे मुलांच्या डोकं विचार करायला भाग पडून राहिलेलं आहे की हे जे काही होत आहे त्याच्यामुळे असं होईल का असं। मग आमच्या वर्गात दोन्ही मुलं असतात, हिंदू आणि मुस्लिम, आणि ते छोटे म्हण है ना, हा थोडी हे जे सुरू आहे हे थोडी लहान मुलांना कळतं ना। मग आम्ही काय त्यावर काय उत्तर दिलं असेल की नाही, आपण सगळे एकत्र आहोत, हे दंगल करणारे हे कुणीतरी असे जे जाणून बुजून करतात आहे,
जाणून बुजून आपल्यामध्ये फूट पाडतात आहे. एक रुखसार नावाची मुलगी, हा मॅडम सही आहे बोले आप. म्हणजे मुलांना हे कुठेतरी पटतं ना, हे नको व्हायला पाहिजे. नक्कीच नागपूर जे आहे संपूर्ण देशात हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देत असतो. सगळे सण त्योहार जे आहे मिळून साजरे करतात आणि आपण बघतोय की ही जी नागपुरात दंगल झाली याचा परिणाम जे आहे कुठेतरी ज्या मनावर चांगले संस्कार व्हायला पाहिजे त्यांच्यावर एक दंगलीचा प्रभाव आहे, भीती आहे आणि शाळेत देखील ते बघायला मिळतं. आणि कुठेतरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जे आहे शाळेमध्ये शाळा बंद म्हणा किंवा इनरेग्युलर सुरू आहे आणि काहीच दिवसात होपसो की ते रेग्युलर सुरू होईल. मात्र शाळेकडून जे आहे मुलांच्या एक्झामवर कुठेतरी इफेक्ट व्हायला नको म्हणून ऑनलाईन क्लासेस जे आहे ते सुरू करण्यात आलेले आहे. बीकेबी न्यूजसाठी स्वीटी कांद्रीकर, नागपूर.